नमस्कार मंडळी, नमस्कार दोस्तांनो. तुमच्या हातात सगळ्यात आधी पाटी पेन्सिल कोणी दिली असेल तर ती असते आई. नात्यांचे अर्थ शिकवते, भोळी असली तरी व्यावहारिक ज्ञान देते, अभ्यासाला बस असं ठणकावून सांगते ती आई. मंडळी, एखादी स्त्री संसाराचा पाया भक्कम करते आणि जेव्हा ती उच्च शिक्षण घेते तेव्हा संसाराचाच काय हो, पण समाजाचा सुद्धा कायापालट करते. आणि आपली ही शाळाही अशीच आहे, तुमच्या अभ्यासासाठी भक्कम उभी आहे. म्हणूनच तर मी आरजे रेश्मा आणि नितीन ब्रीद आलोय आपल्या शाळेत बाहेरच्या शाळेत. चल शाळेला चल चल तारा, नको राहू तू घरच्या घरा. चल शाळेला चल चल तारा, नको राहू तू घरच्या घरा. बिंबवारा पाणी नाचू गाऊ गाणे, बिंबवारा पाणी नाचू गाऊ गाणे. टोला पुढं नेऊया सारा, चल शाळेला चल चल तारा, नको राहू तू घरच्या घरा. शाळा बदलली बघ बघ बाई, आता गुरुजी नाचे गाई. शाळा बदलली बघ बघ बाई, आता गुरुजी नाचे गाई. नाव दाखल करू रोज नियम धरू, नाव दाखल करू रोज नियम धरू. खेळ खेळत शिकावयाचा, चल शाळेला चल चल तारा, नको राहू तू घरच्या घरा. नितीनजी, आपण पालकांना अभ्यास पाठवतो आणि एक दिसून येतं की मातांची संख्या खूप जास्त आहे. म्हणजे मुलांसोबत माता अभ्यास करून घेतात आणि एकीकडे त्या म्हणतात सुद्धा की आम्ही पुन्हा नव्याने अभ्यास करतोय. तर एकूणच स्त्रीचा पुढाकार शिकवण्यामध्ये सुद्धा जास्त आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल? मी 100% या मताशी सहमत आहे. आणि म्हणजे एकीकडे आपल्याला येणारे अनुभव, आपल्याला निरीक्षणात दिसणाऱ्या गोष्टी नक्कीच आहेत, पण आकडेवारी सुद्धा या संदर्भातली विविध सर्वेक्षण जे होत आहेत, गेल्याच महिन्यात असरचा रिपोर्ट आला, तर या सगळ्यांमधून आपल्याला एक नक्की दिसतंय की स्त्रियांचं शिकण्याचं जे प्रमाण आहे, स्त्री शिक्षणाचं जे प्रमाण आहे, ते दिवसेंदिवस वाढतंय. आणि त्याचा फायदा आत्ताच्या पिढीला तर नक्कीच होणार आहे, पण येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा त्याचा खूप फायदा असणार आहे. कारण आपण सगळेजण जेव्हा लहान होतो, शिक्षक मंडळी असतील किंवा पालक मंडळी असतील, आत्ताची जी आहेत ती जेव्हा लहान होती तेव्हा आपले पालक शैक्षणिक दृष्ट्या तेवढे सक्षम नव्हते. ते बाकीची आपल्याला सर्व मदत करत होते, मार्गदर्शन करत होते, पण अभ्यास कसा करावा यात आपल्याला फारशी मदत ते करू शकत नव्हते त्या काळात. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. आताची आई किमान प्राथमिक शिक्षणाच्या वर्गांमध्ये जी मुलं जातात त्यांना शिकवण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्याला फार सक्षमपणे त्या मुलांना अंक असतील, अक्षरं असतील, बोलायला असेल, असं अनेक काही काही शिकवतात. आणि पालक म्हटलं, विशेषतः आई म्हटलं, तर ती फक्त काही अभ्यासापुरतंच शिक्षण देत नाही, तर ती मुलांना वागायला लहानपणापासूनच बऱ्याचशा गोष्टी शिकवत असते. साफसूत्र कसं राहायचं, अशा अनेक गोष्टी ती चांगल्या सवयी आपल्याला लावत असते. आणि आईला आपण नेहमीच गुरु मानतो. तर या परिस्थितीत मला असं सांगायला नक्की आवडेल की असं दिसतंय की आपण सुद्धा आता अनेक कॉल करतो आणि मुलांशी बोलत असतो, तर आईचा पुढाकार नक्कीच दिसतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या स्त्री शिक्षणाचा फायदा नक्कीच स्त्रियांना तर होतच आहे, पण एकंदरीतच पुढच्या समाजासाठी सुद्धा याचा फार फायदा होणार आहे. आणि येणारी जी पिढी आहे ती भक्कमपणे आणि सक्षमपणे तयार करण्याची ताकद आताच्या या मातांमध्ये आहे. आणि म्हणून मी असं समजतो की आत्ताच्या ज्या माता आहेत त्या एक संस्था आहेत आणि त्या मोठ्या प्रमाणावर आपल्या समाजातील येणाऱ्या पिढ्यांना घडवत आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती त्या मुलांना साक्षर शिक्षित होण्यासाठी मदत करू इच्छित आहेत. त्या बात, खूप छान. मग म्हणजे आपण बालवर्गासाठी काय अभ्यास दिला होता? आता काल आपण जो अभ्यास पाठवला होता बालवर्गात, त्यात आई आणि बाबांसोबत मुलांना गप्पा मारायच्या होत्या आणि परिवारातील नात्यांच्या संबंधात गप्पा मारायच्या होत्या. म्हणजे आईचा भाऊ कोण, त्याला आपण मामा म्हणतो,
बाबांचे भाऊ असतात त्यांना काका म्हणतो, मोठ्या भाऊला दादा म्हणतो. अशी जी नाती आहेत आपली, ती पालकांनी मुलांना शिकवावीत, असा आपण काल अभ्यास दिला होता. आणि त्या संदर्भात आपण आता बोलणार आहोत अजिंक्य कांबळे या इयत्ता पहिलीतल्या मुलाशी, जो राहणारा आहे गाव पेठ पिंपळगाव, तालुका पालम, जिल्हा परभणी इथला. त्याच्याशी बोलूया आणि त्याची आई सौ पौर्णिमाताई यांच्याशी सुद्धा बोलूया आणि समजून घेऊया की नेमकं नात्यांच्या बद्दलचा हा अभ्यास त्यांनी कसा केलाय. नमस्कार पौर्णिमाताई, तुमचे शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार. कसं चाललाय अजिंक्यचा अभ्यास? खूप छान सर. आणि तुम्हाला शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमातून शाळेच्या शिक्षकांच्या मार्फत अभ्यासाचे मेसेज येतात का? हो सर, येतात. आणि अजिंक्यला ते करण्यामध्ये मजा येते की त्रास होतोय? नाही सर, मी त्याला हेल्प करते ना. अरे वा, छान. आणि तुम्ही काय काम करता? सर मी घरीच राहते, घर काम करते. वा. आणि लेकराचा अभ्यास घेते. अरे वा, छान. आणि तुम्हाला किती मुलं आहेत? सर मला 3 मुलं आहेत. मोठा आहे 9वीला. ओके. त्याच्या 5 आहे पहिलीला आणि 3रा अंगणवाडीला आहे. अरे वा. आणि मग त्या तिघांचाही अभ्यास आता जोरदार सुरू आहे की नाही? हो सर. आणि तुम्ही तिघांनाही मदत करत असाल, मार्गदर्शन करत असाल? हो सर, मार्गदर्शन करते. वा, छान. हे ऐकून खूप आनंद झाला पौर्णिमाताई. अजिंक्यला आम्ही काल जो अभ्यास सांगितला होता तो नाते संबंधांच्या बद्दलचा होता. म्हणजे परिवारातल्या नात्यांची नावं सांगा. आईचा भाऊ म्हणजे मामा, बाबांचा भाऊ म्हणजे काका. तर ती माहिती तुम्ही त्याला कशी सांगितली, समजावून कसं दिलं? सर ते प्रश्न ते आला होता ना मेसेज, ते आम्ही वाचला आणि त्याला म्हणलं तुझ्या पप्पाचे भाऊ कोण तुझे? तो म्हणला अंकल. बरोबर आहे. तुझ्या मम्मीचे भाऊ कोण? मामा. बरोबर. असे उत्तर देऊ लागला ते. छान. आणि म्हणजे जर तुमच्याकडे काही एक फोटोचा अल्बम असेल पौर्णिमाताई, ज्याच्या कुठल्या तरी कार्यक्रमाचा एखादा जर तुमच्याकडे नातेवाईकांचे फोटो असलेला अल्बम जर असेल, फोटो अल्बम, तो जर घेऊन तुम्ही त्याच्याशी गप्पा मारल्यात, एकेकाबद्दल माहिती दिली, तर त्याला ऐकायला खूप मजा येईल. म्हणजे जवळच्या नातेवाईकांबद्दल तर ते ओळखतच असतात, पण काही लांब लांबची नातेवाईक असतात जे आपल्याला नेहमी दिसत नाहीत, भेटत नाहीत. तर अशा मंडळींचे सुद्धा फोटो दाखवून त्याला माहिती देऊ शकता आणि त्यांच्या गमती जमती तुम्ही सांगू शकता. तुमच्या लहानपणाच्या पण गमती जमती सांगू शकता. हो सर. असं करायला तुम्हाला आवडेल का? हो, खूप आवडतं सर. बरं, चालेल. तुम्ही नक्की करा. मग मी काही दिवसांनी जेव्हा तुम्ही कराल तेव्हा पुन्हा एकदा तुमच्याशी गप्पा मारेन, फोन करून तुम्हाला चौकशी करेन की तुम्ही हा अभ्यास केलात तर त्याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं. ओके. खूप छान वाटतंय सर. हो. बरं, मग आता अजिंक्यशी बोलू शकतो का मी? हो सर, बोला. हॅलो. हॅलो अजिंक्य, कसा आहे? नमस्कार सर. नमस्कार. काय करत होतात? बसलो. अच्छा, ओके. तुला अभ्यास करायला आवडतो का? हो. ओके. तुला घरात कोण गोष्टी सांगतो? अंकल. अंकल सांगतात तुला गोष्टी? अंकल मम्मी सांगतात. ओके. मम्मी पण सांगते. बर. मी पण सांगते. अच्छा, आम्हाला सांग, तुझ्या आईचे जे भाऊ आहे त्यांना तू काय म्हणतोस? मामा. आणि किती मामा आहेत तुला? 2. त्या मामांची नावं सांग बरं आम्हाला. संदीप, सचिन. संदीप मामा आणि सचिन मामा का? अच्छा, ओके. आणि तुझ्या बाबांचे भाऊ आहेत त्यांना तू काय म्हणतोस? बाबा. मोठे बाबा, छोटे बाबा? छोटे बाबा. बरोबर. अच्छा, आणि तुला मावश्या किती? 1. अच्छा. आणि तुला दादा, भाऊ, बहीण किती आहेत? 2 भाऊ आहेत. 2 भाऊ आहेत. एक मोठा भाऊ आहे आणि एक छोटा भाऊ आहे ना? हा. अच्छा. आणि मग तुझ्यावरती सगळ्यात जास्त लाड कोण करतं तुझे घरात? अंकल. अंकल करतात. बर, छान. अच्छा, आम्हाला सांग, तुला एखादं छानसं गाणं येतं का म्हणता? हो. कोणतं गाणं येतं सांग, बोल बरं. झोलेलिंबू. बोल बरं. झोलेलिंबू झोलेलिंबू खेळू चला, डुबू डुबू पाण्यामध्ये खेळू चला, डॉक्टर नवरा नको मला, रज रज इंजेक्शन देईल मला, झोलेलिंबू खेळू चला, पोलीस नवरा नको मला,
रोज रोज दांड्यानं मारील मला, गेलेली गु खेळ चला, डुबू डुबू पाण्यामध्ये खेळ चला, आदाने नवला नको मला, रोज रोज घेताला मिळेल मला. अच्छा, ओके. शेतामध्ये जायला आवडलं पाहिजे, खूप शेती आपण केली पाहिजे नाही का अजिंक्य? मला पोलीस बनायचंय. हो हो, तुला पोलीस बनायचंय का? ओके, छान. मोठा होऊन तू नक्की पोलीस हो, आणि त्याच्यासाठी खूप ताकद पण कमवावी लागते, खूप खावं लागतं. छान, खातोस ना तू व्यवस्थित? हो. हा, व्हेरी गुड, छान. तुझ्याशी बोलून आणि तुझ्या मम्मीशी बोलून आम्हाला खूप मजा आली. थँक्यू सर. बाय बाय. बाय बाय बाय. बाय. बाय बाय मॅडम सर. अजिंक्यने काय मस्त गाणं म्हटलं, झेल लिंबू, मजा आली. हो ना. आणि रेश्मा, आपण नेहमी बघतो की छोट्या छोट्या गटांमध्ये, समूहांमध्ये या माता असे विविध खेळ खेळत असतात. म्हणजे काही ठिकाणी त्याला विविध नावं आहेत, विविध प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ते कार्यक्रम करतात. काही ठिकाणी मंगळागौर असते, काही ठिकाणी होंडला असतो, आणि असे वेगवेगळ्या प्रांतामध्ये स्त्रिया एकत्र येऊन खूप काही करत असतात. मला वाटतं त्याच्यामध्ये त्यांच्या जे कामाचा जो स्ट्रेस असतो, व्याप असतो, तो सगळा त्यांना होणारा जो त्रास असतो, त्यातून थोड्याशा बाहेर येऊन थोड्या गमती जमती करून त्या स्वतःच्या स्ट्रेसला मॅनेज करत असतात. आणि त्याच समूहांमध्ये त्या गप्पा मारतात, एकामेकांना आपली सुखदुःख सांगत असतात. मला वाटतं त्याच समूहांमध्ये त्यांनी जर इथून पुढे आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल सुद्धा चर्चा करायला सुरुवात केल्या, तर कदाचित त्यातून आपण स्वतःचीच मदत स्वतः करायला शिकायला लागू. म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप जे आहेत ते खरं तर शिक्षणाबाबतीत सुद्धा होऊ शकतात. आपण आपली स्वतःची सहायता त्या छोट्या छोट्या गटांमधनं सुद्धा एकामेकांकडनं करू शकतो. क्या बात आहे. म्हणजे खूप मस्त आयडिया दिली नितीनजी तुम्ही. हे आतापर्यंत असं लक्षातही आलं नव्हतं की अशाही गोष्टी होऊ शकतात एवढ्या सहजतेने. हो ना, बरोबर. नितीनजी, एक छोटा प्रश्न माझा असा होता की आपण लहान मुलांना बालवर्गापर्यंत किंवा प्राथमिक वर्गापर्यंत आपण मुलांची अभ्यासात मदत करू शकतो, त्यांना संकल्पना समजावू शकतो. पण मुलं एकदा मोठी झाली, म्हणजे 6वी 8वीच्या पुढे गेली की त्यांना मदत कशी करणार आपण? मला वाटतं सगळ्यात पहिलं याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की अर्थात लहान मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यामुळे त्यांना बोलायला शिकवणं, चालायला शिकवणं पासून अभ्यास वाचायला शिकवणं, ह्या गोष्टी आपल्याला सोप्या वाटतात. खरं तर त्या सोप्या नसतात, त्याच मूळ पाया असतो. बरोबर. म्हणून ती फार महत्वाची भूमिका आहे. हळूहळू मग मुलं इंडिपेंडेंट होतात आणि स्वतःच्या पायावर उभी राहतात, स्वतःचं मत तयार करतात, स्वतःचा अभ्यास सुद्धा स्वतःच करतात. पण त्या परिस्थितीत सुद्धा पालकांनी त्यांच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे की मला काही अडचण येते का, काही समजत नसेल तर ते समजण्यामध्ये मदत केली पाहिजे, आणि किंबहुना नवनवीन गोष्टी सुद्धा शिकवायला मदत केली पाहिजे. आता मला इथे असं म्हणायचं आहे की एकंदरीत मुलं शिकत असताना त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं पालक म्हणून कर्तव्य आहे. ते करत असताना काही गोष्टी आपण स्वतः शिकवू शकतो, पण काही जर अभ्यासातल्या कठीण स्तरावरच्या गोष्टी असतील ज्या आपल्याला कदाचित येत नसतील, तर आत्मविश्वास डगमगायची गरज नाही. आणि म्हणजे त्या परिस्थितीमध्ये आपण आजूबाजूला मदतही मागू शकतो. म्हणजे कोणी जर मोठी विद्यार्थिनी असेल, मोठा भाऊ बहीण असेल, त्यांनाही आपण मदतीला सोबत घेऊ शकतो. कॉन्फिडन्स मला वाटतं फार महत्वाचं आहे की पालक म्हणून आपण मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या सोबत आहोत हा विश्वास पहिला आपल्याला बाळगावा लागेल, आणि मग मदत शोधायला पाहिजे ना. आता स्वतःच आपण सगळे सोल्युशन शोधतो असं नाही, आपल्याला मदत मिळते. पण आताच्या तारीखमध्ये आपल्या सर्वांच्या, जास्तीत जास्त लोकांच्या हातात स्मार्टफोन आहेत. विशेषतः महिलांच्या हातात थोडे कमी आहेत, पण ते येणाऱ्या काळामध्ये वाढतील. तर त्यातून सुद्धा आपण गुगल करून बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं शोधतो. तसंच एखादी संकल्पना मुलांना जर समजवायची असेल, गोष्ट सांगायची असेल, तर ती सुद्धा गुगल करून आपण का सांगू नये, ही सवय खरं तर आपण आपल्या स्वतःच्या अंगी आणावी लागेल. मग त्यातून आपण एकामेकांच्या मदतीने पुढे जाऊ शकतो. म्हणजे आता उदाहरण मला तुम्हाला द्यायचं झालं तर, आपण काल जो अभ्यास पाठवला होता इयत्ता 3री ते 5वीला, थोडासा गणितातला अभ्यास होता, आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की कोणतीही एक संख्या घ्या आणि ती संख्या कोणकोणत्या पाढ्यात येते ते सांगा. आता हा अभ्यास
तसा म्हणशील तर सोपा आहे आणि तसं म्हणशील तर पाढे यायला लागतात, त्यामुळे तसा कठीण आहे. पण यातून आपण गणितातल्या विभाज्य अशा विविध संकल्पनांच्याकडे जातोय. तर आता आपण ही जी संकल्पना आहे गणितातली ती समजून घेऊया. विभाज्य आणि विभाजकता. आज आपण अशा काही उदाहरणांचा अभ्यास करून भागाकाराची उजळणी करूया. उदाहरणार्थ, अजयकडे 96 गोट्या आहेत. त्या गोट्या 12 मुलांना समप्रमाणात वाटायच्या असतील तर प्रत्येक मुलाला किती गोट्या मिळतील? वरील उदाहरणात आपल्याला अनेकांवरून एकाची किंमत काढायची आहे आणि एकूण गोट्या आहेत 96 आणि एकूण मुलं आहेत 12. चला तर मग आपण भागाकार करू. यासाठी आपण प्रथम 12च्या पाढ्यात 96 ही संख्या आहे का ते पाहिलं. तर 12च्या पाढ्यात 96 ही संख्या आहे, म्हणजेच 96ला 96ने निशेष भाग गेला आणि भागाकार 8 आला. म्हणून प्रत्येक मुलाला 8 गोट्या मिळतील. यामध्ये 12 हा 96चा अवयव आहे. या गणितानंतर आपण विभाजक म्हणजे काय ते पाहूया. विभाजक म्हणजे जेव्हा भागाकार करताना बाकी शून्य उरते तेव्हा भाजकाला विभाजक म्हणतात. एखादी संख्या ही दुसऱ्या संख्येचा विभाजक आहे का हे कसं ओळखायचं ते आपण उदाहरणाच्या सहाय्याने पाहूया. उदाहरणार्थ, 4 हा 80चा विभाजक आहे का ते पाहूया. म्हणजेच येथे आपल्याला 80ला 4ने भाग लावावा लागेल. या उदाहरणात भागाकार 20 व बाकी शून्य आहे. बाकी शून्य आहे म्हणजेच 80ला 4ने निशेष भाग जातो, म्हणजेच 4 हा 80चा विभाजक आहे. 1 हा प्रत्येक संख्येचा विभाजक असतो आणि प्रत्येक संख्या ही स्वतःची विभाजक असते. आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दिलेल्या संख्या ज्या ज्या पाढ्यात आहेत त्या सर्व संख्या दिलेल्या संख्येचे विभाजक असतात. उदाहरणार्थ, 12चे विभाजक बघूया. 1, 2, 3, 4, 6 व 12 या सर्व संख्यांच्या पाढ्यात 12 ही संख्या येते. म्हणून 1, 2, 3, 4, 6 व 12 या संख्या 12च्या विभाजक आहेत. नितीनजी, आज आपल्या चर्चेचा विषय ना खूप वेगळा आहे. म्हणजे आपण आज स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल बोलतोय, त्यांच्या भूमिकेबद्दल बोलतोय आणि मला ना खरंच खूप छान वाटतंय. हो रेश्मा, कारण मला एक आनंद ह्या गोष्टीचा आहे यामध्ये की नेहमी साधारणपणे अशा प्रकारचे जे मुद्दे आहेत, विषय आहेत, स्त्री शिक्षण, समाज, हे विषय आपण मोठी मंडळी खूप चर्चा करत असतो वेगवेगळ्या स्तरावर. पण लहान मुलं, शालेय वर्गातल्या मुलांसोबत अशा विषयांबद्दल फारसं बोललं जात नाही. आपल्याकडे ते समाजात अजून रुजू झालेलं नाही की मुलांशी सुद्धा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायला पाहिजे. तर स्त्री शिक्षण आणि त्यांच्या भूमिकेबद्दल आपण मुलांशी बोलतोय हे मला जास्त आवडतंय. आणि म्हणून काल आपण जो अभ्यास पाठवला होता आपल्या 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना, तो ह्याच प्रश्नाचा होता की वर्तमान काळामध्ये स्त्रियांच्या जीवनामध्ये शिक्षणामुळे नेमके कोणते परिवर्तन झाले असं तुम्हाला वाटतं? काय बघता, तुम्हाला काय दिसतंय आसपास? तर अनेक मुलांनी आपल्याला याचे उत्तरं पाठवली आहेत आणि त्यांच्यापैकी आपण आता बोलूया आदित्य आगडे या इयत्ता 8वीतल्या विद्यार्थ्याशी, जो राहणारा आहे गाव वानेरी, तालुका सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर इथला. त्याच्याशी बोलूया आणि त्याची आई सौ अलकाताई यांच्याशी बोलूया आणि समजून घेऊया की आदित्यचं या बाबतीतलं काय निरीक्षण आहे आणि मत आहे. हॅलो अलकाताई, नमस्कार. हॅलो, नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. हो, कशा आहात तुम्ही आणि कसा चाललाय आदित्यचा अभ्यास? चांगला चाललाय ना मॅडम. ओके. आदित्यला रोज मेसेज मिळतात अभ्यासाचे? हो. वा, अलकाताई, तुम्ही आदित्यला अभ्यासामध्ये मदत करता का? हो, आता एखादी वेळेस रिकामं राहिलं तर करतो, नाही तर नाही. तो करते. अच्छा, तो स्वतःचा अभ्यास स्वतः पण करतो? हो, स्वतःच करते. बर. आणि तुम्हाला किती मुलं आहेत? मला 2 मुलं, 1 मुलगी आहे. बर. आणि ती म्हणजे आदित्य मोठा आहे की आदित्य लहान आहे? लहान आहे सर्वात. अच्छा, ओके. म्हणजे त्याची मोठी ताई दादा पण त्याला अभ्यासामध्ये मदत करू शकतात? हो हो, मोठी ताई त्याला खूप मदत करते. अरे वा, खूप छान.
हो. त्यांचं शिक्षण किती झालंय दोघांचं? ते 11वीला आहे. मोठा भाऊ त्याचा 10वीला गेला आता. बर, हो, छान. मग एखादा आदित्यमध्ये असलेला चांगला गुण जो तुम्हाला फार आवडतो असं आम्हाला काही सांगाल का? तो खेळण्यामध्ये आहे. हुशार आहे का खेळण्यामध्ये? हो, खूप त्याला छंद आहे खेळाचा. अच्छा, काय खेळायला आवडतं? बॅट बॉल. क्रिकेट खेळायला आवडतं. हो. छान. मग आम्ही आदित्यशी बोलू शकतो का? हो, बोला ना. हॅलो आदित्य. हॅलो सर. कसा आहे? छान आहे. आदित्य, काय करत होतास? अभ्यास आता. अच्छा, आईने सांगितलं तुला क्रिकेट खेळायला खूप आवडतं. हो. मग त्याचं प्रशिक्षण घेतोस का तू व्यवस्थित? हो. प्रॅक्टिस करतोस का? आता एक तास तो खेळतो, मग अभ्यास करतो. ओके, गुड. कारण तुला जर त्याच्यामध्ये स्वतः खेळून पुढे जायचं असेल तर त्याचा सराव मात्र करावा लागेल बरं का रोज. हो. गुड, छान. अच्छा, आम्हाला सांग, आम्ही तुला हे जे अभ्यासाचे मेसेज पाठवतोय ते करायला तुला आवडतायत का? हो. मग काल आम्ही एक प्रश्न विचारला होता की वर्तमान काळामध्ये म्हणजे सध्याच्या काळामध्ये स्त्रियांच्या जीवनामध्ये शिक्षणामुळे नेमके कोणते कोणते परिवर्तन झाले आहे, तर त्याबद्दल तुझं काय मत आहे? स्त्रिया जीवनात खूप मोठे बदल करून राहिले आहेत. जसे स्त्रियांच्या शिक्षणाची खरी संधी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी निर्माण करून दिली. हो. उदाहरणार्थ इंदिरा गांधी, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, किरण बेदी असे अनेक उदाहरण सांगता येतील. बरोबर. आणि आता ज्या परिस्थिती आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या मुली शाळेत जातात का? हो. म्हणजे पूर्वीच्या काळात जसं होतं की स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये तशी आता परिस्थिती आहे का? तुमच्या गावात काय परिस्थिती आहे? नाही, तशी नाही परिस्थिती. आता सगळ्या मुली जातात ना शाळेमध्ये? गुड. पण त्या सगळ्या शिक्षण पूर्ण करू शकतात का? हो. तर आमच्या तालुक्याच्या तहसीलदार मॅडम पर्वणी पाटील आहेत. अरे वा, एक स्त्री आहे ज्या तुमच्या तालुक्याच्या प्रमुख आहेत. वा, गुड. आणखीन असे आदर्श कोण आहेत तुमच्या समोर स्त्रियांनी ठेवलेले? जसे की सावित्रीबाईंनी ठेवले आदर्श. हो, करेक्ट, गुड, छान. आणि स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल म्हणजे पुढे जाऊन त्यांनी खूप शिकावं, वेगवेगळ्या पदांवर जावं, यासाठी आपण काय केलं पाहिजे? अभ्यास. पण इतर मुलींनी पुढे शिकावं, मुलींचं शिक्षण पुढे व्हावं, यासाठी आपण काय केलं? मदत करा, आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. छान, शाबास. आणि कुठेही अडवणूक करायला नको. अरे हो. तुझी ताई कितवीला शिकते आहे आता? आता ती 12वीत गेली. गुड, छान. मग ती तुला मदत करते का अभ्यासामध्ये? हो, मदत करते. व्हॉट्सअपवर सर पाठवतात. आणि जो प्रथम शिक्षण उपक्रम आहे त्यात सपना मॅडम मदत करतात, विनोद सर सुद्धा. अरे वा, खूप छान. मग एवढे सगळे जण तुला मदत करतायत तर तुला प्रोजेक्ट बनवायला सांगिततात विज्ञानातले. अच्छा, ओके. मग तू ते करतोस का प्रोजेक्ट? हो. अच्छा, आम्हाला सांग, एवढं सगळेजण तुला मदत करतायत, तुझ्या शिक्षणामध्ये तुला मदत करतायत, तर त्याबद्दल तुला काय वाटतं? मला खूपच आनंद वाटतंय की वाटते. वा, छान. मग आम्हाला सांग की तुला मोठं होऊन काय बनायची इच्छा आहे? मला मोठं होऊन डॉक्टर. अरे वा, खूप छान. आदित्य, तुझ्याशी बोलून आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला खूप मजा आली. ओके, आपण पुन्हा बाय बाय. बाय बाय सर. वा, आदित्यने अभ्यास छान केला आणि इंग्लिशचं वाचन सुद्धा छान केलं स्मितींजी. आणि विशेष आनंद याचा झाला की ताई त्याची 12वी नाही आणि ती सुद्धा त्याचा अभ्यास घेते. म्हणजे ताई आणि आई या दोघी त्याचा अभ्यास घेत आहे आणि छान चित्र जमून आलेलं आहे हे अभ्यासाचं. हो ना. आणि एकंदरीतच आपण जे स्त्री शिक्षण आणि त्याचा आपल्या मुलांच्या शिक्षणावर आणि समाजावर होणाऱ्या सकारात्मक परिणामाबद्दल बोलतोय, तर मला असं वाटतं की आपण ह्याच्याबद्दल आणखीन समजून घेण्यासाठी आता बोलणार आहोत सुखदा घोसाळकर अशा कार्यकर्तींशी, ज्या गेली अनेक वर्ष स्त्री शिक्षण, मुलींचं शिक्षण याच्यासाठी कार्यरत आहेत. आणि म्हणून आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया की स्त्री शिक्षण आणि समाजाची नेमकी आता परिस्थिती काय आहे आणि काय प्रयत्न करता येऊ शकतात अजूनही आपल्याला. हो, नक्की. नमस्कार सुखदा,
तुमचे शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. सुखदा, तुम्ही गेली अनेक वर्ष महिलांचं शिक्षण, मुलींचं शिक्षण, विशेष समानतेची वागणूक मिळावी प्रत्येक मुलींना, यासाठी गेली काही वर्ष काम करतायत. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मार्फत जवळपास 6,000 मुलींसोबत तुम्ही जोडल्या गेलेला आहात. तर तुम्हाला मला असा प्रश्न विचारायचा आहे की समाजामध्ये आता मुलींचं शिक्षण किंवा स्त्री शिक्षण याच्यामध्ये काही आपल्याकडे बदल घडलेला जाणवतो की अजूनही काही समस्या आहेत? खूपच महत्वाचा आणि इंटरेस्टिंग दोन्ही प्रकारचा हा प्रश्न आहे. जर आता मी माझ्या स्वतःकडे पाहते तर मी मुंबईची आहे. माझं शिक्षण सगळं म्हणजे तिकडेच माझा जन्म झाला आणि मग तिकडे स्कूल आणि कॉलेज सगळं पूर्ण मुंबईत केलं. पण कामामुळे गेले 7-8 वर्ष मी भारताच्या वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये काम केलं. नॉर्थ, साऊथ सगळीकडे गेले. आणि आता हा जो आमचा कार्यक्रम आहे, जो आम्ही कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांमध्ये करतो, तो उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड मध्ये विशेषतः आमचा कार्यक्रम चालू आहे. तर माझी जी उदाहरणं आहेत ती दोन्ही मधनं येते. की तुमचा जो प्रश्न आहे की बदल होत आहेत का, तर हो, होत आहेत. पण आजही भारताचे असे अनेक भाग आहेत जिथे अगदी बेसिक गोष्टींमध्ये पण मुलींना चॅलेंजेस येत आहेत. फॉर एक्झाम्पल, जर मला तुम्हाला सांगायचं असेल, स्वास्थ्य हा एक मोठा प्रश्न आहे. आपण जेव्हा कुठल्याही या रेसिडेन्शियल स्कूल्समध्ये, आश्रम स्कूल्समध्ये एंटर करतो तेव्हा तुम्हाला क्लिअरली हे दिसतं की एक 6वी-7वीच्या मुलीची हाईट 4 फुटाच्या वर नसते. आय मीन लाईक 3.5-4 फुटाच्या वर नसते. आणि ते खूप कन्सर्निंग, ते खूप महत्वाचा प्रश्न मला असा वाटतो, कारण तिच्या पोषणामध्येच बेसिक प्रॉब्लेम आहे. दुसरं एक गोष्ट, ह्या बेसिक बेल्टमध्ये बिहार, युपी, झारखंड, काही रिजन्स मध्य प्रदेशचे इकडे पण दिसतात, ते म्हणजे लहान वयात लग्न होणं. असं नाहीये की अगदी काही केसेस आहेत, हे असे खूप केसेस आहेत. आणि मग लग्न झाल्यानंतर मूल म्हणजे त्याच्यामध्ये पण तिची चॉईस नाही. त्यामुळे तिचं अख्खं एज्युकेशनची जी सायकल आहे तीच कुठे ना कुठे थांबते. मग इथे मला तुमच्याकडून समजून घ्यायला आवडेल की महाराष्ट्रामधली परिस्थिती कशी आहे? मला असं वाटतं की महाराष्ट्र खूप वेगळ्या वेगळ्या लेवल्सवर डिफरंट आहे. कारण इट इज नॉट ओनली एज्युकेशन, पण आपण जेव्हा म्हणतो रोजगार आणि स्वयंरोजगार, ह्या बाबतीत पण मी खूप पॉझिटिव्ह स्टोरीज महाराष्ट्रामध्ये ऐकलं. देर आर डेफिनेटली अजूनही इश्यूज आहेत. पण इफ आय हॅड टू शेअर काही स्टोरीज मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत, तर आम्ही जीवन कौशल्याचे पण क्लासेस करतो, जिथे जिथे आमचे गर्ल्स एज्युकेशनचे प्रोग्राम्स आहेत आणि जिथे जिथे आम्ही अडॉलसंट मुलांबरोबर 6वी ते 8वीच्या मुलांबरोबर काम करतो. तर इतक्या स्टोरीज आहेत आमच्याकडे महाराष्ट्राच्या, जिथे प्लास्टिक, फॉर एक्झाम्पल एक गोष्ट सांगते तुम्हाला, या प्रोजेक्ट मध्ये मुलींना त्यांच्या कम्युनिटी मधला एखादी समस्या त्याच्यावर काम करायचं असतं. तर बरेच अशी गट होते ज्यांनी प्लास्टिकची समस्या घेतली की प्लास्टिकचं जे यूज होतो आणि त्याच्यामुळे होणारा त्रास. आणि त्या लोकांनी फक्त हा प्रॉब्लेम नाही बघितला, पण त्या मुलींनी त्यांच्या आयांबरोबर मिळून स्वतःचा एक रोजगार चालू केला, जिथे त्यांनी पिशव्या बनवायला सुरुवात केली, कापडी पिशव्या. तर मला असं वाटतं की हे जे कल्चर आहे आणि ते आपल्याला रोज अर्बन लोकेशन्स मध्ये, शहरांमध्ये पण दिसतं. डबा पोचवणं सिंपल गोष्ट आहे, तिथपासून असा एखादा मोठा रोजगार उभा करणं. तर रोजगाराचे पण स्पेसेस बायकांच्या गटांनी, म्हणजे जे स्वयंसेवी सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत त्यांनी पण खूप महाराष्ट्रात सुरू केले. बरोबर आहे. आणि म्हणजे माझ्या माहितीनुसार मी सुद्धा एका गटाला ओळखून आहे की झाशी मधून एका मुलींचा गट आहे, ज्यांनी निवडलं होतं की त्यांना इलेक्ट्रिशियन बनायचंय आणि म्हणून त्यांनी कोर्स केला इलेक्ट्रिशियनचा आपल्या एका केंद्रामध्ये आणि त्यातून त्या पुढे गेल्या. तर हे जे धाडस आहे की नवीन काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर स्त्री आणि तिचा रोजगार म्हटलं की एकतर सौंदर्य व्यवसाय आहेत, ब्युटिशियन आहेत, ब्युटी पार्लर काढा, टेलरिंग व्हा, याच्या पलीकडे फार विचार केला जात नाही. पण आता त्याच्यात वेगवेगळी उदाहरणं पुढे येत आहेत. स्त्रियांची भूमिका बऱ्याच ठिकाणी पुढारली जाते, त्यांना वेगळे वाव पण त्या स्वतः शोधतायत. तर मला इथे तुमच्याकडून आता समजून घ्यायला आवडेल की आपल्याला जर ह्या समस्येचं समाधान म्हणून बघायचं असेल की आपण काय करायला पाहिजे, पालक, शिक्षक किंवा स्वतः मुली आणि इतर समाजातली मंडळी आपला हा कार्यक्रम ऐकतायत,
तर आपण नेमकं काय करायला पाहिजे, कुठून सुरुवात करायला पाहिजे? जे काही काम आता मी पर्सनली करते लाईफ स्किल्स किंवा जीवन कौशल्याच्या फील्डमध्ये किंवा मुलींबरोबरचं जे काम आहे, बायकांबरोबरचं जे काम आहे, त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या वाटतात. की कुठल्याही अशा एखाद्या कार्यक्रमामध्ये गटांचं खूप महत्व आहे. की ग्रुपमध्ये आपण काय करू शकतो का. लाईक मुलं तर ग्रुपमध्ये, सगळे स्टुडंट्स तर ग्रुपमध्ये शिकतातच, पण मुलींसाठी ना हे ग्रुप अशी जागा बनते जिथे ते एकमेकांचा सपोर्ट घेऊन पुढे जाऊ शकतात. कारण चॅलेंजेस सगळ्या ठिकाणाहून त्यांना येणार आहेत आणि हे ग्रुप त्यांना हेल्प करतात. बरोबर. म्हणजे आपल्याला समूहामध्ये एकत्र येऊन गटागटातनं एकत्र पुढे जायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय. सुखदा, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे माहिती दिलीत आणि आमच्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधलात. पालकही तुम्हाला ऐकतायत, शिक्षकही ऐकतायत आणि तुम्ही सांगितलेल्या मुद्द्याबद्दल नक्कीच आम्ही विचार करू आणि कृती सुद्धा बदलू. आमच्या मानसिकतेमध्ये सुद्धा आम्हाला बदल करायची गरज आहे. पण आज कार्यक्रमात आलात आणि माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. छान उपाय सुचवले सुखदाताई. मग दोस्तांनो, आज आपण शिक्षणाचे महत्व जाणले, नात्याचे नवे रंग पाहिले, अंकांचे नवे ढंगही शिकले. एवढंच काय तर आजचा आपला अभ्यास सफळ संपूर्ण झाला. पण वाचनाची स्पर्धा अजून संपलेली नाहीये. ती सुरूच आहे. पटकन पुस्तक उचला, छानशी गोष्ट किंवा धडा वाचा आणि आम्हाला ऑडिओ व्हिडिओ पाठवा. 9166832904 या क्रमांकावर. भेटूया पुढल्या भागात. तोपर्यंत थोडा अभ्यास, थोडी मस्ती करत राहा. बाय बाय. नमस्कार.